नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। मानवतेची शिकवण देणारं आरोग्य तीर्थ, बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचं कोविड केअर सेंटर। गोव्यातील नागरिकांना लस नाकारली, राजेंद्र म्हापसेकरांनी दम भरताच दिली लस। आणि दोडा मार्गला सोडलं वाऱ्यावर, वाली कोण? आता पाहूया सविस्तर बातम्या। कुडाळमध्ये 7 मे ते 15 मे दरम्यान जनता कर्फ्यू कडक करण्यात आलाय। आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी घेतलेला हा आढावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी जनता कर्फ्यू लावलेला आहे आणि हा जनता कर्फ्यू मात्र खरोखरच अत्यंत गरजेचा आहे असंही मानलं जाते। एकंदरीत आपण 2 दिवस कुडाळ सारख्या शहरामध्ये पाहतोय, तर कुडाळ शहरामध्ये माणसांची एवढी गर्दी दिसते की जास्त प्रमाणात ही गर्दी दिसते। मात्र ही गर्दी आवरण्यासाठी नेमकी प्रशासन काय भूमिका घेणार आहे, त्यासाठी काल नेमके मात्र सर्व पक्षीय तहसीलदारांची कुडाळमध्ये लोकप्रतिनिधी जाऊन भेट घेतली आणि त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चाही केली। मात्र त्या चर्चेमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। आपल्यासोबत मनसेचे तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे आहेत, त्यांना आपण विचारतोय। खरं तर एकंदरीत ज्या ठिकाणी आपण पाहतोय, जी काही दृश्य आपण जी पाहतोय ती कुडाळमधील दृश्य आहेत। त्या कुडाळमध्ये बघा, पूर्ण बाजारपेठ आपण जी पाहतोय, ही दृश्य जी काही आहेत ती कुडाळमधची आहेत। कुडाळ बाजारपेठ मात्र ठप्प झालेली दिसते। खरोखरच मात्र जनतेने या कर्फ्यूचा हे घेतले का? आपल्यासोबत जे प्रसाद गावडे आहेत त्यांना आपण विचारतो, खरोखरच हा कर्फ्यू जो आहे तो खरोखरच सगळ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे का? प्रसादजी, काय सांगू शकाल, काय परिस्थिती आहे नेमकी? नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, कुडाळ अशा प्रामुख्याने 2 तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यूचं या ठिकाणी प्रशासनानं आवाहन केलं होतं आणि या आवाहनाला सर्वपक्षीय असं एक गोंडस नाव देण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीच या जनता कर्फ्यूला आपला पाठिंबा किंवा समर्थन नाही असल्याची घोषणा केलेली आहे, परंतु याचा अर्थ प्रशासनाला आम्ही कुठे विरोध करतोय अशातला भाग नाही। प्रशासनाला ही आपत्ती निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण सर्वतोपरी सहकार्य आहे। आता मूळ विषयाला आपण जो मुद्दा घेतलेला आहे की जनता कर्फ्यूचा होणारा फायदा, आज सिंधुदुर्गात ज्या दिवशीपासून जनता कर्फ्यूची एक घोषणा झालेली आहे त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये ग्रामीण भागातील जनतेचं शहरामध्ये ज्या पद्धतीने गर्दी झालेली आहे ती गर्दी अतिशय विलक्षण होती आणि याच्यामध्ये असं आम्हाला व्हायला लागलं की या बाजारपेठेंमध्ये संक्रमण कोरोनाचं हे अधिक होणार आहे या गेल्या 2 दिवसांमध्ये आणि त्याचा पडसाद भविष्यात आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये दिसणार आहे। तर त्यामुळे प्रशासनाने खूप घाई केली आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनता कर्फ्यू जो घोषित केलेला आहे याचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। खरं तर प्रसाद, एकंदरीत सांगायला गेलं तर आज कोरोनाचे पेशंट एवढ्या प्रमाणात वाढत चाललेत की मात्र आज प्रशासनाला ते एवढं जड झालेलं आहे। त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? आज जिल्ह्यामध्ये एक बेड शिल्लक राहिलेला नाही, त्याबद्दल काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशासनाचा कारभार हा अशीच नियोजन शून्य चाललेला आहे। एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं तुम्हाला मी उदाहरण देतो की आपल्याकडे सर्व पक्षीय नेते किंवा प्रशासनाचे अधिकारी लसीकरणासाठी जनतेला आवाहन करतायत, परंतु प्रत्यक्षात लसीचा तुटवडा हा किती भासतोय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्याच्यामध्ये दुसरा एक विषय होता की जे 45 वर्षाच्या वरील लोकांना लसीकरण पहिला डोस घेतलेला आहे त्यांना दुसरा डोस आज मिळताना कठीण झालेला आहे। प्रशासनानं, जिल्हा प्रशासनाने एकीकडे लेखी आदेश काढून दुसरा डोस देता कामा नये कारण लसीचा तुटवडा आहे अशा प्रकारचे आदेश जाहीर केलेले आहेत। याच्यामध्ये 45 वर्षावरचे जे नागरिक आहेत त्यांची अक्षरशः फरफट होत आहे आणि त्यामुळे जो काही 28 दिवसांपर्यंतचा कालावधी होता, कोविशिल्डसाठी 28 ते 45 दिवसांपर्यंत दुसरा डोस घ्यायचा होता आणि कोवॅक्सिनसाठी 28 दिवसामध्ये 2 डोस घ्यायचे होते, हा मूळ उद्देश प्रशासनाचा जो कंपनीने दिलेला होता या लसीमागे तो कुठेतरी धुळीला मिळालेला आहे आणि याच्यामागे या लसीची उपयुक्तता किती काळ राहणार आहे याबाबत सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। एकच गोष्ट याच्यामुळे झालेली आहे की एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होती आहे। लसीकरण जर वेळेत झालेली असती तर अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाला हातघाईवर घेऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती। खरं तर प्रसादजी, एकंदरीत सांगायला गेलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आजही पत्रकार परिषद घेतात, मात्र ते सांगतात की जिल्ह्यासाठी एवढे डोस दिले जातात, तेवढे डोस दिले जातात, परंतु अद्यापही जिल्ह्यातल्या एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सी वॅक्सिनचा मात्र मिळतात, पण सी कोल्डमध्ये 2 नंबरचा जो डोस घेतला जातो तोही मिळत नाही। नेमकी अवस्था काय आहे? पालकमंत्री खरोखरच जिल्ह्याचं भलं करण्यासाठी आहेत की काय? काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे पालकमंत्र्यांना की फुकाची आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा जर ग्राउंड लेवलला आपण लक्ष दिलं तर फार बरं होणार आहे। कारण आताचा दुसरा टप्पा जो कोरोनाचा चालू झालेला आहे तो अतिशय भयावह आहे।
प्रशासनाला लक्षात येतं, आरोग्य यंत्रणा त्रस्त झालेली आहे की नेमकं करायचं काय. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण एका गोष्टीकडे लक्ष दिला तर जे लोकांची जी चाचण्या होत आहेत, आज तुम्ही जर परिस्थिती बघितलात तर कुडाळमध्ये 3 दिवस चाचणी रॅपिड अँटीजन टेस्ट अभावी बंद होती. अशा परिस्थिती जर कुडाळमध्ये होत असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी यंत्रणा काम करते. जर यंत्रणा एखाद्या लढाईसाठी लढाईला गेलेली असेल तर त्यांच्याकडे जर पुरेशी सामुग्री नसेल तर कोणत्या पद्धतीने कर्मचारी लढणार आहेत याचा विचार आज पालकमंत्र्यांनी करावा. आपली राजकीय ताकद त्यांनी पणाला लावावी. पाहिजे तर विरोधी पक्ष म्हणून मनसेच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत. आपली शक्ती पणाला लावून जेवढा जास्तीत जास्त लसीकरण सिंधुदुर्गमध्ये कसं करता येईल याच्यासाठी जी लागणारी मदत आम्ही मनसेच्या माध्यमातून त्यांना करायला तयार आहोत. प्रसादजी, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. मराठा आरक्षणासंदर्भात एकंदरीत जो कोर्टाने काल धक्कादायक असा निर्णय दिलाय आणि त्या निर्णयामध्ये मराठ्यांना मात्र तो धक्का सहन करावा लागतोय. मात्र आता नेमकी त्याच्यामध्ये काय भूमिका होणार आहे? खरोखरच मराठा समाज रस्त्यावर उतरला तर तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहात, काय सांगणार? या संदर्भात आमचे आदरणीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी 2 वर्षापूर्वीच भूमिका जाहीर केलेली होती की त्यांनी सांगितलं होतं की जर मराठा आरक्षण जे गरजेचंच आहे. मनसेची भूमिका होती की आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना आरक्षण द्या, परंतु पक्ष म्हणून भूमिका घेताना कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा याची सुद्धा दखल मनसेच्या माध्यमातून घेतलेली होती. जर मराठ्यांना आरक्षणाचा जर बाब असेल तर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळ्या पक्षांचे मोठमोठे वरिष्ठ नेते सांगतात की आरक्षण पाहिजे. तर आरक्षणाचं घोडलं नेमकं अडलं कुठे आहे याचा विचार आता जनतेनेच करायची वेळ आलेली आहे. कालचा जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघितला तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की 2018 नंतर राज्यांना कुठल्याही घटनेत दुरुस्ती करण्याचा किंवा आरक्षण लेण्याचा अधिकार नाही आहे. याचा अर्थ याच्या अगोदरचं सत्तार ज्याच्यामध्ये आत्ताची शिवसेना सुद्धा सामील होती, भाजप होते आणि आत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या फक्त एकमेकांवर चेंडू टोलवण्याचं काम करत आहेत. मुळात मराठा समाजाची आरक्षण देण्याची भूमिका ही मनापासून एकाही नेत्याची नाही आहे या पक्षांपैकी. त्यामुळे मनसेची एकच भूमिका आहे की जर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला आरक्षण देता शक्य नसेल तर किंबहुना मराठा समाजाची अशी चेष्टा करू नका. धन्यवाद. तर हे होते मनसेचे तालुका अध्यक्ष प्रसादजी गावडे माझ्यासोबत होते. त्यांनी आपली बाजू मांडली, नेमकी काय परिस्थिती आहे. खरोखरच प्रशासनाची मात्र अशी परिस्थिती झालेली आहे, कोवॅक्सिन असू दे, कोशिल्ड असू देत, मात्र एकाही पंचायत समितीला मात्र ही औषध पुरवठा मिळत नाही आहे. जनता मात्र तिथपर्यंत जाऊन पाठीमागे येते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आई अगदी जेवू घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, अशी प्रशासनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॅमेरामन बंटी परबसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. दोडा मार्गात शुक्रवारपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे बाजारपेठेसह संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला होता. याचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी. दोडामार्ग तालुक्यात आज 7 मे पासून जनता कर्फ्यूला सुरुवात झालेली आहे. 7 मे ते 15 मे असा हा जनता कर्फ्यू राहणार आहे. आपण पाहू शकतो या जनता कर्फ्यूला दोडामार्गवासियांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. 100% प्रतिसाद म्हणायला हरकत नाही. माझ्या मागे जी आपली मुख्य हे गांधी चौक आहे आणि इथलं कायम रहदारीचं वर्दळीचं हे ठिकाण मात्र मोजक्या तुरळक ज्या अत्यावश्यक सेवेतील काही नागरिक आहेत तेच या ठिकाणी बाहेर पडत आहेत. याशिवाय कोणी या रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये फिरताना दिसत नाही. आपण पाहू शकतो या दिशेने जाणारी ही मुख्य चौकातील बाजारपेठ दाखवतोय. या बाजारपेठेत आपण पाहू शकतो पूर्ण शुकशुकाट पसरलेला आहे. एकाच दुसरा व्यक्ती कुठेतरी फिरताना आपल्याला दिसतोय, अन्यथा बाकी जी सगळी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद आहेत. या ठिकाणी दोडामार्गचे पोलीस निरीक्षक महेंद्र घाग स्वतः तहसीलदारांनी सुद्धा दुपारी बाजारपेठेत फिरून इथला आढावा घेतला. इथली जी परिस्थिती आहे ती अतिशय या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय. कोणीही विनाकारण मार्केटमध्ये फिरताना दिसत नाहीत. जे अत्यावश्यक सेवेतील लोक आहेत तीच फिरत आहेत. बाकी जी संपूर्ण बाजारपेठ ही बेडशी या दिशेने जाणारी पूर्ण बाजारपेठ दोडामार्गपासून आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी शुकशुकाट आहे. एकंदरीत जो जनता कर्फ्यूचं आव्हान या ठिकाणी प्रशासनाने केलेलं होतं, स्वतः आमदार महोदयांनी इथल्या जनतेला आवाहन केलं होतं, चांगला या ठिकाणी प्रतिसाद दिल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. निश्चितच अशाच पद्धतीने जर 8 दिवस लोकांनी ही कळ सोसली तर दोडामार्गात जी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदललेलं चित्र पाहायला मिळणार. आज म्हापसेकर यांनी सुद्धा एक भावनिक आवाहन केलेलं आहे. बाकी सगळ्या लोकांनी जरी या जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिलेला असला तरी काही लोक जे आहेत, काही युवक जे आहेत, जे गोव्यात या ठिकाणी नोकरीला जातात त्यांचा कुठेतरी प्रश्न या ठिकाणी अडलेला होता. तर त्यांना एक भावनिक आवाहन केले म्हापसेकर यांनी की 8 दिवस कळ सोसा, शक्यतो तुम्ही घरीच थांबा, अन्यथा गोव्यात थांबून आपली नोकरी सांभाळा. कारण आपण स्वतः या कोरोनाचे स्प्रेड जो होतोय त्याला कारणीभूत ठरू नये. आपल्या कुटुंबाच्या काळजीसाठी, आपल्या समाजाच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या काळजीसाठी
या ठिकाणी कळस असं एक आव्हान केलेलं आहे. निश्चित ते आव्हानसुद्धा कोरोनाला प्रतिबंध घालण्याचं एक मोठं माध्यम ठरू शकतं. त्यामुळे याबाबतसुद्धा गोव्यात कामाला जाणाऱ्या युवकांनी विचार करायला हरकत नाही. वस्तुस्थिती खरी आहे की रोजगार हा अत्यंत आजच्या कोरोनाच्या काळात महत्त्वाचा आहे आणि नोकऱ्या टिकवण्यासाठी या युवकांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर पण कुठेतरी तोडगा निघण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा समन्वय टाकून याच्यावर एक चांगला मध्यबिंदू निघाला पाहिजे. मात्र म्हापसेकर यांचं हे कळकळीचं आव्हान बरंच काही सांगून जाणार आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता आणि कोरोनाचा वाढता प्रसार पाहता या जनता कर्फ्यूला जे दोडामार्गवासियांनी प्रतिसाद दिलेला आहे तो निश्चितच या ठिकाणी कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. दोडामार्ग तालुक्यातील लसीकरण केंद्रावर गोव्यातील नागरिकांना कोविड लस नाकारण्याचं धाडस आज सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेनं केलं आणि त्याचे मोठे पडसाद उमटले. ज्या आरोग्य यंत्रणेनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट घेतलेल्या गोमंतकीय नागरिकांना सकाळी लस नाकारली, त्यांना दुपारी पुन्हा हे लसीकरण करण्यात आलं. असं नेमकं काय घडलं की आरोग्य यंत्रणेला आपला हा निर्णय काही तासात बदलावा लागला, पाहूया. संपूर्ण देशात कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना भारत सरकारच्या कोविन पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून लसीकरण तारीख निश्चित करावी लागते. ही प्रोसिजर आहे. त्यानुसार गोव्यातील बऱ्याच लोकांनी जवळ असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील लसीकरण केंद्राचं सिलेक्शन केलं. त्यांना अपॉइंटमेंट सुद्धा आजच्या देण्यात आल्या. मात्र साटिली भेडशी लसीकरण केंद्रावर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी कोविड लस खरेदी केली असल्यानं ती 18 ते 44 वयोगटातील आधार कार्ड महाराष्ट्र सरकारचं असेल तरच लस दिली जाईल असा बोर्ड लावण्यात आला. त्यांना लस नाकारण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. याबाबत संबंधितांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदार यांची भेट घेतली असता त्यांनी कानावर हात ठेवले. हा निर्णय जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा असल्याचा खुलासा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आज गोमांतक्यांना कोविड लस नाकारण्यात आलेली आहे. कोविन पोर्टलवरनं या गोव्यातील लोकांनी, युवकांनी, बऱ्याचशा जणांनी, नागरिकांनी लसीकरणांसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. आज त्यांना शेड्युलिंगनुसार अपॉइंटमेंट देण्यात आलेली होती आणि ही सकाळपासून लोक जे आहेत दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी आणि दोडामार्ग या दोन्ही कोविड सेंटरवर दाखल झालेली होती. मात्र ऐनवेळी त्या ठिकाणी गोवा राज्यातील ज्यांचं आधार कार्ड आहे, ज्या आधार कार्डवर गोवा राज्याचा पत्ता आहे, अशा लोकांना आपण कोविडची लस देणार नाही अशा सूचना त्या ठिकाणी कोविड सेंटरवरून देण्यात आल्या. तसा बोर्डही बाहेर लावण्यात आला. याबाबत गोमंतकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यातील नागरिकांना कोविड लस नाकाराल तर खबरदार असा इशारा भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिलाय. कारण जी आपली आरोग्य यंत्रणा आहे ती टोटल आपल्या दोडामार्ग तालुक्याची तरी गोव्यावर अवलंबून आहे. बारीक ताप झाला, सर्दी झाली तरी आपले हॉस्पिटलहून गोव्याच्या बांबोळी किंवा म्हापसा दवाखाने इतकी वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. गोव्याच्या अवलंबून आपण सर्व असताना देखील हा निर्णय जो घेतलाय जो की गोव्यावाल्याला लसीकरण रोखण्याचा, हा मला काही तात्पर्य पटला नाही. दुसरी बाजू आपण आपल्या सिंधुदुर्गातल्या लोकांना किंवा आपल्या दोडामार्ग तालुक्यातल्या लोकांना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी मदत केली पाहिजे आणि जास्तीत जास्त केवढं रजिस्ट्रेशन होणार आपल्या जिल्ह्याचं किंवा दोडामार्ग तालुक्याचं किंवा इतर तालुक्यांचं ते बघितलं पाहिजे. ह्यांना रोखून त्यांना रोखून वाद वाढवण्यापेक्षा आपलं रजिस्ट्रेशन चांगलं झालं, चांगल्या प्रकारे झालं तरच आपण ते सर्वांवर मात करू शकतो ना. आपल्याच लोकांचं रजिस्ट्रेशन नाही आणि दुसरे लोक करतायत, ह्याचं कुठेतरी मला खंत वाटते. यंत्रणा प्रशासन कुठेतरी ह्याच्यामध्ये हलगर्जी वागते किंवा यंत्रणा पुरेपूर ही काम करत नाही. नेमकं आता आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्या सूचना दिल्या तालुका प्रशासनाला की गोव्यातील ज्यांचा आधार कार्डवर पत्ता असेल अशा लोकांना लस देऊ नका आणि ऐनवेळी त्यांना लसीकरण नाकारलेलं आहे. त्यामुळे आपण काय भूमिका घ्याल? हे चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. कारण गोवा बांबोळीमध्ये आमच्या आधार कार्ड, आमच्या रेशन कार्ड, आमच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना लोकांना आमचे उपचार भेटतात. तिथे आमच्या लोकांना तिथे चांगली ट्रीटमेंट भेटती आहे. आणि असं असताना जे लसीकरणासाठी जे रोखले जाते हे माझ्या बुद्धिमत्तेच्या बाहेर आहे किंवा हे परत हा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हा पालकमंत्र्यांनी किंवा सर्व जी यंत्रणा आहे, आरोग्याची यंत्रणा आहे किंवा इतर महसूल यंत्रणा जी काय कोविडमध्ये कार्यरत आहेत त्याच्यावर परत विचार करावा हा गोष्टीचा.
आणि ही गोष्ट जरा थांबावी, कारण हे चुकीचं आहे. आणि शासनाचा निर्णय तर कुठे दिसत नाही असा. राज्याने तर कुठचा आदेश काढला नाहीये. मग हे जिल्ह्यातनं रोखणारे मला माझ्या बुद्धिमत्तेच्या बाहेर पडत आहे. बरोबर. मग आपण काय सांगाल, काय केलं पाहिजे? गोव्याच्या लोकांना तर हा राज्याचा प्रश्न आहे आणि जिल्ह्याचे आरोग्याचे अधिकारी हे कुठेतरी रोखतायत हे मला तरी चुकीचं वाटतं. कारण त्यांना वरसून कोणाचा आदेश आला आहे का कुठच्या दबावाखाली ते रोखतायत हे चुकीचं आहे. त्यांचा हा आदेश तरी कुठे त्यांनी दाखवावा ना, लेखी स्वरूपात तरी आदेश त्यांनी द्यावा. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य गव्हर्नमेंट हे दोन्ही काही करू शकतात. जिल्हा रोखू शकत नाही ना कोणाला लस घेण्यासाठी. आणि त्याच्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे बरोबर. आणि ते त्याला इलिजिबल आहेत. मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं झालं त्यांचं, तेव्हा रोखलं पाहिजे होतं. मग त्याच्यात काही सूचना दिल्या पाहिजे होती. गाडी पासिंग झाली एकदा की ही पासिंग गाडी नाही होणार असं सांगणं मग चुकीचं आहे ना. ते लस त्यांना भेटली पाहिजे. अखेर हा विषय जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडे पोहोचला आणि त्यांनी तहसीलदार यावर तोडगा काढत नसल्यानं थेट जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. आपल्याला असे राज्य सरकारनं आदेश दिले का, आपण याबाबत लेखी आदेश खाली दिलेत का, असे सवाल उपस्थित केले. जर लेखी आदेश नसतील, जिल्हाधिकारी यांचे आदेश नसतील तर चुकीचे काम करू नका असे खडे बोल देखील सुनावले. त्यामुळे सकाळी नाकारलेल्या लोकांनी पुन्हा लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेतलं. तर ते पूर्वी लस दिली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी 45 ते 49 म्हणजे 45च्या वरचं त्यांना ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाने निर्णय घेतला की 18 ते 44 पर्यंत निर्णय घेतलेला. हा राज्य शासनाचा निर्णय आहे आणि त्यांनी ती कोविड पोर्टलवर त्यांनी नोंद करायची असा विषय आहे. आता कोविड पोर्टलवर नोंद करत असताना आपण जो दोडामार्ग तालुका सावंतवाडी वेंगुर्ला तालुका हे आपल्या गोवा बॉर्डरला आहे लक्षात घ्या. आणि आपल्या दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातली बरेचसे युवक हे इथले आहेत, स्थानिक आहेत, परंतु नोकरीनिमित्त गोव्यात असतात. त्यांचा आधार कार्डचा पत्ता गोव्यात दिलेला आहे, त्यामुळे ॲड्रेस तो आहे. आणि खरं तर हा शासनाचं चुकीचं धोरण आहे की त्याने पोर्टलवर नोंद करायची. हा विषय भले ठीक आहे, तुम्ही पोर्टलवर जर नोंद करत असणार तर ह्या गोष्टी येणारच आहेत की बॉर्डरचे गाव आहेत ते बॉर्डरचे गाव पोर्टलवर करत असताना आत्ता दोडामार्ग तालुक्याची अशी परिस्थिती होते की साधारण 30% हे गोव्यातील लोकांची नोंद होती. साधारण 30-40% साधारण आपल्या दोडामार्ग तालुक्यातली होते आणि 30-40% ही कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली ह्या तालुक्यातल्या तरुणांची इथं नोंद होते. त्याच्यामुळे तिथले तरुण इथे येतात आणि दोडामार्ग तालुक्यातल्या लोकांना मिळत नाही. खरं तर आज हा विषय तर आहेच, आपल्यावर अन्याय होतो आहे. पण आपल्यावर अन्याय असताना गोव्यात आपले जे सगळे पेशंट जे आहेत, कोविड पेशंट असले किंवा इतर पेशंट आहेत, हे गोव्यात जातात ना, गोव्यावर डिपेंड आहेत ना. गोवा शासन आम्हाला कितीतरी वर्ष गेली 30-40 वर्ष आपल्याला मोफत सर्व्हिस देतो आहे. आम्ही हे त्या तरुणांना नाकारू शकत नाही ना त्यांना लस. आणि आज जे त्यांना नाकारलेलं आहे हे DHOने तोंडी आदेश दिले PMOला की तुम्ही त्या आधार कार्ड महाराष्ट्रातलं असेल तरच त्यांना लस द्या म्हणून. पण हे चुकीचा आदेश आहे. तोंडी आदेश नको, तर राज्य शासनाचा जसा आदेश DHOने आला आहे की त्यांना DHOला तोंडी आदेश दिले. त्याने आमचं म्हणणं आहे तुम्ही लेखी आदेश द्या की तुम्ही या तरुणांना देऊ नका म्हणून. आणि राज्य शासनाने यांना सुद्धा आदेश दिला पाहिजे ना तसा की तुम्ही गोव्यातल्या लोकांना देऊ नका म्हणून. परंतु मुद्दाम सांगायचा विषय आहे की हे सगळे जे तरुण गोव्यातले आज नोंदणीत होते हे सगळे स्थानिक तरुण आहेत आणि यांचा ॲड्रेस गोव्यातला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे ही अडचण झालेली आहे. आम्हाला अजून लागून नसणारा साळगाव आहे किंवा बिचोली तालुका पूर्ण आहे, हे सगळे राहणारे आपले स्थानिक गोव्यात दोडामार्ग मधलेच आहेत. हा जो एक विषय आहे. दुसरा विषय महत्त्वाचा व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत मला मुद्दा म्हणून सांगावं लागेल की हे आघाडी शासन, तिघाडी शासन आहे हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एवढा अन्याय करत आहे. कारण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 6.5 लाख लोकांना व्हॅक्सिनेशन मिळणार आहे, म्हणजे लस मिळणार आहे. असं असताना आम्हाला आत्तापर्यंत फक्त 1,20,000 लस मिळालेली आहे. आणि कोल्हापूरचं आमच्या शेजारचा कोल्हापूर जिल्हा आहे, तिथं साधारण 30 लाख लोक लस घेणारे आहेत. तर तिथं आत्तापर्यंत 10 लाखाच्या वर लस गेलेली आहे. म्हणजे आमच्या 6-5-30 असं जर ॲव्हरेज धरलं की त्यांच्याप्रमाणे विभागणी केली तर आम्हाला आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 लाखापेक्षा वर जास्त लस मिळाली पाहिजे होती. परंतु फक्त आम्हाला आत्तापर्यंत 1,22,000 लस झालेली आहे. खरं तर हे शासनाने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लस हे कोल्हापूर जिल्हा किंवा इतर ठिकाणी पळवून नेत आहेत. खरं तर मी परवा आमदार दीपक केसरकरांना सांगितलं की हा आमच्यावर अन्याय आहे बघा तुम्ही. कारण आमच्याकडे किमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्ताच्या 2 लाख क्रॉस करून लस पुढे गेली पाहिजे होती. हे न होता आपल्याला फक्त 1,22,000 लस मिळालेली आहे. आणि माझ्या माहितीनुसार मला मिळालेली एक माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 10,000 लस आलेली आहे. ती कोल्हापूर जिल्ह्याने गुपचूप पळवली तिकडे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे राज्यमंत्री असल्यामुळे कदाचित ते पळवत नेत असतील. मग आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मंत्री कमी पडताय तिथं, मग पालकमंत्री असू दे किंवा आमच्या इथले आमदार असू दे, व्हॅक्सिनेशन लावण्याला कमी. या सर्व प्रकारामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला होता. दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरू होती.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गोव्यात कामासाठी जाणाऱ्यांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र म्हापसेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यात कामासाठी जाणाऱ्यांनी काही दिवस आहात तिथंच राहावं, त्यांनी काही काळ कळ सोसावी असं आवाहन म्हापसेकर यांनी केलंय. पाहूयात. मला तरी माझं तरी म्हणणं RT-PCR टेस्टवर माझा मुळीच विश्वास नाही, खरं तर विश्वास नाही. कारण आता जर ते म्हणतात RT-PCR टेस्ट घ्या आणि तुम्ही 10 दिवस फिरा, हा कुठे प्रकार आहे? RT-PCR टेस्ट घेतल्यानंतर आज माणूस, आता मी पॉझिटिव्ह नाही आहे, मी टेस्ट घेतल्यानंतर माझं आता पॉझिटिव्ह नाही म्हणून येणार, पण संध्याकाळी मी एखाद्या जर पॉझिटिव्ह माणसाला भेटलो आणि पॉझिटिव्ह झालं तर त्याच्यातनं काय मिळणार आहे सांगा बघू. हे RT-PCR टेस्टचा हा विषय खरं तर चुकीचा. आत्ताच्या पुरतं ठीक आहे, 12 तास 18 तास हे सांगतात तुम्ही RT-PCR टेस्ट करा आणि 10 दिवसानंतर परत एकदा टेस्ट करा, हा कुठला प्रकार आहे? RT-PCR टेस्ट करतात त्यांना असं सांगितल्यामुळे ते बिनधास्त फिरतात सगळीकडे गावात. आणि खरं तर सुपर स्प्रेडर तेच आहेत, मला वाटतं माझ्या हिशोबाने सुपर स्प्रेडर तेच आहेत जे RT-PCR टेस्ट घेऊन यांना जे शासनाने हे दिलं हे चुकीचं आहे. माझं तरी स्पष्ट म्हणणं आहे, जे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं गोव्यात जात आहेत 8 दिवसासाठी त्यांनी कळ सोसावी. 8 दिवस एक तर त्यांनी तिथं राहावं, मी त्यांना हात जोडून विनंती करतोय. एक तर त्यांनी 8 दिवस तिथं राहावं, दुसरा पर्याय त्याने असं करावं की अगदी खूप 8 दिवस त्यांनी रजा टाकावी ज्यांना शक्य आहे त्यांना, आणि नसेल तर त्याने येऊन आपल्या गावात एका ठिकाणी कुठेतरी 8 दिवस आपण एन्जॉय केल्यासारखं एकत्र करून सगळे जे गोव्यात जाणार आहेत एका गावात कुठेतरी एका शाळेत मंदिरात कुठेतरी राहावं तिथं. कारण तुम्ही सुपर स्प्रेडर होताय, तुम्हाला पण कळत नाहीये, तुमचा जीव धोक्यात घालताय, तुम्ही तुमच्या घरातल्यांचा जीव धोक्यात घालताय आणि शेजाऱ्यांचा जीव धोक्यात घालताय लागतं. त्यामुळे मला त्यांना हात जोडून विनंती आहे, जे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं गोव्यात जात आहेत त्यांना शक्यतो 8 दिवसासाठी कळ सोसा. सगळ्यांना तुम्ही शक्यतो तिथं राहण्याचा प्रयत्न करा. राहायला मिळत नसेल तर तुम्ही 8 दिवस रजा टाका, नपेक्षा तुम्ही आला तर एका ठिकाणी राहा कुठेतरी बाबा, टूरला गेल्यासारखं एकत्र राहा, असं माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोरोनाचा समूह संसर्ग वाढत चाललाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू दर तर संपूर्ण राज्यात सर्वात जास्त आहे. अशा वेळी गरज आहे ती या कठीण परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाण्याची. भगवंताच्या नामस्मरणात मोठी शक्ती आहे असं म्हणतात. आजच्या या कठीण काळात याचीच प्रचिती येते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये. इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये संस्थेचे संचालक उमेश गायवणकर स्वतः कोविड पेशंटच्या वॉर्डमध्ये जाऊन नामस्मरण करून या रुग्णांना एक नवी ऊर्जा देत आहेत. पाहूयात. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असं म्हणतात की परमेश्वराच्या नामस्मरणानं अनेक गोष्टी साध्य होतात. अगदी या कोविडच्या कठीण काळात देखील औषधोपचारांना परमेश्वरी नामस्मरणाची साथ मिळाली तर रुग्ण लवकर बरा होतो. कारण रुग्णाच्या ऑक्सिजन लेवल एवढीच महत्त्वाची असते, त्याची मानसिक समाधानाची पातळी. बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं जात आहे. यासाठी पुढाकार घेतलाय तो इथं रुग्ण म्हणून उपचार घेतलेल्या परमपूज्य हसरे महाराजांनी. त्यांच्या आरती आणि भजनानं कोविड केअर सेंटरमधलं वातावरण प्रसन्न केलंय. पाहूयात.
ताज्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना औषधोपचारासोबत भजन आणि नामस्मरणाची साथ मिळते. त्यामुळे या रुग्णांना एक दिलासाच मिळतोय. परमपूज्य हसरे महाराज यांनी काही आरत्या आणि भजनं सादर केलेत. त्यात बाकीचे कोविड पेशंट देखील समरसून सहभागी झाले.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचे चेअरमन यांनी मानवतेच्या भावनेतून सुरू केलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मानसिक स्थितीकडे देखील पाहिलं जातं. म्हणूनच भजन, नामस्मरण यासारखे उपक्रम इथं राबवले जात आहेत. या उपक्रमात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर गवाणकर देखील सहभागी झालेत. डॉक्टर गवाणकर हे उत्तम तबला वादक तसेच पखवाज वादक आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये सादर होणाऱ्या भजनाला डॉक्टर गवाणकर यांनी सुद्धा पखवाज साथ करत रंग भरलाय. पाहुयात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्व रुग्ण एकत्र येऊन भजन आणि नामस्मरण करतात. परमपूज्य हसरे महाराज हे देखील इथं उपचार घेत आहेत. सायंकाळच्या वेळेला ते करत असलेल्या नामस्मरणामध्ये सर्व कोविड पेशंट आनंदानं सहभागी होत आहेत.
बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भगवंताचं नामस्मरण तसेच भजन कीर्तन हे माणसाला मानसिक समाधान देतं. याची प्रचिती येते ती कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये. इथे एकाच कुटुंबातले 5 जण कोविडवर उपचार घेत आहेत. पण उत्कृष्ट भजनी कलाकार असलेलं हे कुटुंब रोज सायंकाळी भजन करून सर्वांना आनंद देत आहे. त्याचबरोबर या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व रुग्ण देखील भजन आणि नामस्मरणात सहभागी होऊन आत्मिक आनंद घेत आहे. याचा आढावा घेतलाय सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी. दर्शको, हेच आहे ते कोविड सेंटर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमधील हेच ते कोविड सेंटर आहे. आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या कोविड सेंटरमधील असणाऱ्या रुग्णांची आत्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी कशा पद्धतीने नामस्मरण केलं जात आहे हे तुम्ही पाहू शकतात. खरं तर इथे स्वतः या संस्थेचे चेअरमन आहेत उमेशजी गव्हाणकर, ते देखील या नामस्मरणामध्ये रममान झालेले आहेत. त्याचबरोबर हे सर्व रुग्ण तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने नामस्मरण करताना दिसत आहेत तुम्हाला. खरं तर या ठिकाणी स्वतः डॉक्टरसुद्धा जे रुग्णांवर उपचार करतात ते डॉक्टरसुद्धा पखवाद वाजवताना इथे दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने नामस्मरणामधून एक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. खरंच एक या कोरोनाच्या या महासंकटामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यानंतर एक मानसिक संतुलन बिघडतं, मानसिक खच्चीकरण होतं आहे. आणि अशाही वेळी त्यांना खरी गरज असते ती ऊर्जा देण्याची. आणि खऱ्या अर्थाने हे कोविड रुग्ण देखील पाहू शकतात कशा पद्धतीने हा तरुण देखील पुन्हा एकदा आपल्या गाण्याने, मधुर गाण्याने यांना रुग्णांना एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही पाहू शकतात हेच ते डॉक्टर जे रुग्णांना उपचार करत आहेत आणि त्याचबरोबर पखवाद वाजवून देखील रुग्णांची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सर्व माझ्या दर्शकांना, सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांना दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने या कोविड सेंटरमध्ये
खेळाडूंची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पाहू शकता तुम्ही स्वतः डॉक्टर पखवाज वाजत आहेत आणि ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि हाच ते खेळून पाहू शकता जो स्वतः मधून गाण्याने ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे परमपूज्य हसरे महाराज आहेत, ते स्वतः पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी स्वतः भजन आणि आनंद त्या लोकांना आणि त्या वातावरणाने प्रसन्न वातावरण तयार केलेलं आहे. त्याचबरोबर हे सर्व कोविड पेशंट आहेत हे सर्व आणि ते नामस्मरणामध्ये ते तल्लीन झालेले पाहायला मिळतात. स्वतः या संस्थेचे चेअरमॅन उमेश गाळवणकर आहेत, ते देखील इथे या नामस्मरणात तल्लीन झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे सर्व रुग्णांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आलेली पाहायला मिळते. दर्शक पुन्हा एकदा मला मुद्दाम सांगावंसं वाटतंय की खरंच आज ही गरज आहे, कारण अतिशय मानसिक संतुलन सध्या खच्चीकरण झालेलं आहे प्रत्येक कोविड रुग्णांचं. तर अशा पद्धतीचं वातावरण जर होत असेल तर नक्कीच एक पॉझिटिव्हपणा आणि एक प्रकारची ऊर्जा अंतःकरणामध्ये येऊन नक्कीच कोणताही रुग्ण सहजरित्या या कोविडवर मात करू शकतो हे मात्र येथे निश्चित पाहायला मिळत आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सात मे हा दिवस जागतिक ॲथलेटिक्स दिन म्हणून साजरा केला जातो. ॲथलेटिक्सला प्राथमिक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी युवकांमध्ये, शाळांमध्ये आणि संस्थांमध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नेमका ॲथलेटिक्स हा खेळ कसा आहे, त्याचे किती प्रकार आहेत आणि एकंदरीत कोकणात ॲथलेटिक्सची परिस्थिती काय आहे याविषयी आम्ही जाणून घेतलाय क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांकडून. पाहूयात. ॲथलेटिक्स हा खेळ सर्व खेळाची जननी मानला जातो. ॲथलेटिक्स हा खेळणारा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. या खेळाडूचा त्याच्या शरीरावर आणि इंद्रियावर अफाट नियंत्रण असते. ॲथलेटिक्सचा इतिहास जर आपण पाहिला तर इसवी सन पूर्व 776 ग्रीसमधील ऑलिम्पियामध्ये या खेळ प्रकाराचा समावेश झाला. ॲथलेटिक्सचे 3 प्रकार पडतात, त्यामध्ये ट्रॅक इव्हेंट, फील्ड इव्हेंट आणि संकीर्ण खेळ. ट्रॅक इव्हेंटमध्ये धावण्याच्या शर्यती असतात. यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर या धावण्याच्या प्रकारांचा समावेश असतो. त्याचबरोबर 4x100 मीटर, 4x400 मीटर रिले. मध्यम पल्ल्याच्या शर्यतीमध्ये 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे. तर लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये 3000 मीटर, 5000 मीटर, 10000 मीटर धावण्याचे प्रकार. त्याचबरोबर मॅरेथॉन, क्रॉस कंट्री या लांब पल्ल्याच्या शर्यतींचा सुद्धा समावेश असतो. ॲथलेटिक्समधला दुसरा जो प्रकार आहे तो फील्ड इव्हेंट. फील्ड इव्हेंटमध्ये विविध प्रकारच्या उड्यांचा समावेश आणि थ्रोईंगचे प्रकार यांचा समावेश असतो. उड्यामध्ये लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी या उड्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर थ्रोईंगमध्ये थळेफेक, भालाफेक, गोळाफेक, हातोडी फेक हे फेकीचे प्रकार असतात. तर ॲथलेटिक्समधला जो तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे संकीर्ण खेळ. यामध्ये पेंटाथलॉन, डेकॅथलॉन हा पुरुषांसाठी आणि हेप्टाथलॉन आणि डेकॅथलॉन हा महिलांसाठी असलेले इव्हेंट आहे. आपल्या जिल्ह्याचा जर विचार करता तर आपला हा जिल्हा डोंगर दऱ्याचा आणि कड्या कपारीचा असलेला जिल्हा. या जिल्ह्यातील आपल्या खेळाडू जे आहेत ते नैसर्गिक चिवटपणा असलेले खेळाडू आहेत. मात्र आपल्या जिल्ह्याला तसं खेळाडूसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे, कारण सलग 4 महिने पाऊस पडत असतो आणि 4 महिन्याच्या कालावधीत खेळाडूंना मैदानी खेळांचे सराव करताना अडथळे येत असतात. तरीही या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिल्ह्यातील गुणी खेळाडू
कोल्हापूर विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर आपले यश संपादन करत असतात. आपल्या जिल्ह्यात एकही अत्याधुनिक असा ट्रॅक ॲथलेटिक्ससाठी उपलब्ध नाही आहे. जर का अत्याधुनिक ट्रॅकवर सराव खेळाडूंनी केलं तर निश्चितच आपल्या जिल्ह्यातील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकल्याशिवाय राहणार नाही आहे. शासनाने अत्याधुनिक ट्रॅक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा आणि जर का अत्याधुनिक ट्रॅक मिळाले तर निश्चितच आपल्या खेळाडूंना त्याचा उपयोग होईल. आपल्या जिल्ह्यात अनेक गुणी खेळाडू आहेत. या खेळाडूंना त्या ठिकाणी सराव करता येईल. आपल्या जिल्ह्यातील शारीरिक शिक्षक, क्रीडा शिक्षक लहान वयापासूनच या खेळाडूंना अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲथलीट्स तयार होत असतात आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक उंचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ॲथलेटिक्स दिनाच्या पुनश्च एकदा सर्व खेळाडूंना आणि खेळप्रेमींना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जिल्ह्यामध्ये ॲथलेटिक्स संस्कृती रुजवायची असेल तर एक चांगला ट्रॅक असलेलं मैदान जिल्ह्यात होणं आवश्यक असल्याचं मार्कड सर यांनी आवर्जून सांगितलं. सध्या कोविडचा काळ आहे. गेल्या दीड वर्षांपासून खेळाडूंना म्हणावा तसा सराव करता आलेला नाहीये. गेल्या वर्षी होणारं टोकियो ऑलिम्पिक सुद्धा पुढे गेलाय, पण जिद्द हा खेळाडूंचा स्थायी भाव आहे आणि नेमकं हेच अधोरेखित केलंय रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव तथा माजी राष्ट्रीय खेळाडू संदीप तावडे यांनी. सर्वप्रथम सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि खास करून आपल्या मुलांना मैदानावरती जाण्यासाठी प्रवृत्त करणारे त्यांचे पालक यांना आज 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त सर्वप्रथम शुभेच्छा देतो. 1996मध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स फेडरेशन म्हणजे आताच्या वर्ल्ड ॲथलेटिक्सने 7 मे हा ॲथलेटिक्स डे साजरा करण्याचं ठरवलं. यामागे फिटनेसबाबत अवेअरनेस निर्माण करणे, खास करून मुलं आणि युवकांनी मैदानावरती यावं हा यामागचा मोठा उद्देश आहे. गेली अनेक वर्ष या दिवशी जगभरात छोट्या छोट्या स्तरावरती स्पर्धांचं आयोजन केलं जातं, परंतु गेली 2 वर्ष कोविडच्या एकूणच परिस्थितीमुळे सर्वच खेळाडू खेळ आणि सराव आणि मैदान यापासून वंचित राहिलेले आहेत. पण मला निश्चितपणे खात्री आहे जिद्द हा खेळाडूंचा स्थायी भाव आहे आणि याच जोरावरती हे खेळाडू आगामी काळात निश्चितच आपली कामगिरी सरावाच्या माध्यमातून मैदानावरती परतून उंचावतील याची मला निश्चितपणे खात्री आहे. आपण कोकणच्या बाबतीत विचार करता येथील क्लायमॅटिकल आणि जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे एकूणच वातावरण आणि चढ उताराचा भूपृष्ठभाग याचा उपयोग करून मध्यम पल्ल्याचे आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीसाठी खेळाडू तयार करण्यावरती जास्त भर दिला पाहिजे. कारण येथील दमट हवामानामध्ये टिकणारा दम आणि चढ उताराच्या जमिनीमुळे जन्मजातच कोकणी माणसामध्ये चांगला एक काटकपणा निर्माण झालेला असतो आणि लांब पल्ल्याच्या म्हणजे 5000 मीटर, 10,000 मीटर, अर्ध मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन यासारख्या स्पर्धांमध्ये कोकणी माणसाला चमक दाखवण्याची एक चांगली संधी आहे आणि ती आपण निर्माण करू शकतो. आज जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त मी सर्व कोकणातील खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांना विनंती करतो की आपण या दिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करूया की भविष्य काळामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसारख्या भागातून निर्माण करूया. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. कोकणातली मुलं काटक आहेत. खेड्यापासून चालत शाळेला जातात. त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं तर ते देखील चांगल्या दर्जाचे ॲथलीट होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय ॲथलीट कविता राऊतचे प्रशिक्षक आणि नाशिक जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे पदाधिकारी अनिल नामदेव वाघ यांनी देखील ही बाब आवर्जून अधोरेखित केली आहे. 20 ते 25 वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करतो आहे आणि ॲथलीट जेव्हा आपण तयार करतो, ॲथलीट तयार करण्यासाठी ॲथलीटचा इंड्युरन्स खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांचा इंड्युरन्स हे म्हणजे रेग्युलर आमचे जरी ॲथलीट आहे ना, आदिवासी पाड्यांवरचे ॲथलीट आहे, त्यांचा इंड्युरन्स म्हणजे रोज ते 5 ते 10 किलोमीटर शाळेत पायी जातात
म्हणजे त्यांचा इंडुरन्स करून घ्यायची आम्हाला एवढी हे नसते. नंतर आम्ही स्टॅमिना बिल्डअप स्पीड वर्कआउट करून त्यांचं प्रॅक्टिस करून घेत असतो नाशिकमध्ये. आणि त्यांची इंडुरन्स चांगले असल्यामुळे त्यांची इम्युनिटी पण खूप चांगली असते आणि त्यांचं डाएट पण खूप चांगल्या प्रकारचं आम्ही देत असतो. त्यामुळे आजच्या या कोविडच्या यामध्ये आमचे ॲथलीट आता पतियाळाला गेलेले होते तर वर्ल्ड युनिव्हर्सिटीसाठी सिलेक्शनसाठी. त्यात आमचे कॉम्पिटिशन झाल्यानंतर बरेचसे लोक पॉझिटिव्ह झाले, पण त्यांच्यावर असं काही त्यांना असं जाणवलं नाही. त्यांनी फक्त जे आपले बेसिक जो कोर्स असतो डॉक्टरांनी दिलेला तो पूर्ण केला आणि ते रेग्युलर एक 8-10 दिवसात परत प्रॅक्टिसला लागून गेले. म्हणजे त्यांच्यावर या कोविड याच्यात काहीच इफेक्ट झाला नाही. आणि त्यांचे जरी घरचे लोक जरी पॉझिटिव्ह झाले असले तरी त्या ॲथलीटला याच्यातून कुठलाही हानिकारक आणि सिरियस असं काहीच झालेलं नाही आहे त्यांच्याबद्दल. आणि हाच एक फायदा आहे ॲथलेटिक्सचा की यांची रोजच्या पळण्यामुळे इंडुरन्स चांगले असल्यामुळे नंतर डाएट चांगले असल्यामुळे यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते आणि त्यांना कुठल्याही त्या वातावरणात ते राहू शकता आणि आपली प्रॅक्टिस करू शकता. आज ॲथलेटिक्स डे असल्यामुळे हे नाशिकतर्फे मी तुम्हाला सांगितलं. आपल्या सिंधुदुर्गात कातकरी आदिवासींची मुलं सुद्धा चांगल्यापैकी ॲथलीट आहेत. शालेय क्रीडा स्पर्धातून हे सिद्ध सुद्धा झालंय. फक्त आता गरज आहे की त्यांना पुढे प्रोत्साहित करण्याची. दर्शक हो, गेला काही काळ हा सर्वांसाठीच परीक्षेचा काळ आहे. कोविड-19च्या प्रभावामुळे सर्व क्षेत्र प्रभावित झाले, त्यात क्रीडा क्षेत्र सुद्धा आहे. नुकतीच क्रिकेटची IPL स्पर्धा देखील यामुळे स्थगित करावी लागली. पण कोविड-19चा प्रभाव नक्कीच एक दिवस संपेल. पुन्हा मैदानं खेळाडूंनी गजबजून जातील, सराव सुरू होतील. म्हणूनच आजच्या या ॲथलेटिक्स दिनी हाच संकल्प करूया. खेळ खेळूया, फिट राहूया, कोरोनावर मात करूया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गोव्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात आढळत असलेल्या विक्रमी रुग्णसंख्येनं कोरोनाचा विस्फोट झालाय. दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या तर या उलट ढासळती आरोग्य यंत्रणा असं चित्र सध्या दोडामार्गचं झालंय. त्यातच गोव्यातल्या नागरिकांना लस नाकारायची फुकटची हिंमत दाखवत आरोग्यदृष्ट्या पूर्णपणे गोव्यावर अवलंबून असणाऱ्या दोडामार्गला पूर्णतः वाऱ्यावर सोडण्याचं काम प्रशासन करतंय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दोडामार्ग तालुक्यातील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून कित्येक वर्ष झाली. मात्र तब्बल 8 वर्षांच्या या प्रदीर्घ काळात ना आरोग्य सुविधा ना मंजूर झालेली सुसज्ज इमारत, शिवाय डॉक्टर कर्मचारी यांचा अभाव तर कायमच आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्या सीमेवर असणारा हा शेवटच्या टोकावरील तालुका आरोग्याच्या बाबतीत बहुतांश गोवा राज्यावरच अवलंबून असतो. आजच्या घडीला दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झालाय. गेल्या महिनाभरातील झपाट्यानं वाढत चाललेली रुग्णसंख्या आज हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे 226 रुग्ण सक्रिय असून फक्त 65 बेडचे कोविड केअर सेंटर ITIच्या इमारतीत उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी बेड असणारा हा तालुका आहे. सक्रिय रुग्णसंख्येच्या 4 पटींपेक्षा कमी बेड असल्यानं दोडामार्गला वाली कोण हाच खरा प्रश्न आहे. दोडामार्ग तालुका ते जिल्हा रुग्णालय हे 100 किलोमीटरचं अंतर पाहता येथील रुग्णांना गोवा राज्यात सोयीचे उपचार मिळतात.
येथील प्रत्येक गंभीर रुग्ण अपवाद वगळता पूर्णपणे गोव्यावरच अवलंबून आहे आणि हे वास्तव असताना गोव्यातल्या नागरिकांना लस नाकारायची फुकाची हिंमत प्रशासन दाखवतंय. आरोग्यदृष्ट्या पूर्णपणे गोव्यावर अवलंबून असणाऱ्या दोडामार्गला प्रशासन, राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णतः दुर्लक्षित ठेवलंय. या दुष्काळात 13वा महिना म्हणावं तसं ज्या ठिकाणी कोविड सेंटर आहे तिथं स्वच्छतेचे 3-13 वाजल्याचं चित्र आज समोर आलंय. अशावेळी प्रशासनानं, लोकप्रतिनिधींनी आणि राज्यकर्त्यांनी या तालुक्यात लक्ष द्यायचं सोडून फक्त 65 बेड देत तालुक्याला वाऱ्यावर सोडलाय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. त्यामुळे निदान आता तरी पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी तालुक्याकडे गांभीर्यानं लक्ष देत आरोग्य सेवा पुरवणं आणि असलेली मजबूत करणं गरजेचं आहे. साधे बेड सुद्धा जर प्रशासन उपलब्ध करू शकत नसेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव ते कोणतं. त्यामुळे स्थानिक पातळीवर एकमेकांवर चिखलफेक न करता, एकमेकांची खेचाखेची न करता संघटित प्रयत्न करून दोडामार्गची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम कशी ठरेल याकडे लक्ष दिल्यास ते सर्वसामान्यांना कोरोना काळात मोठं वरदान ठरेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोविडसाठी आता लसीकरण सुरू आहे, पण एका घरगुती उपचारानं आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. मालवणचे निसर्गोपचार तज्ज्ञ महेश सावंत यांनी रोजच्या वापरातल्या गोष्टी वापरून एक औषध विकसित केलं असून ते कोविडवर प्रभावी ठरू शकतं, असा दावा महेश सावंत यांनी केलाय. आमचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी महेश सावंत यांच्याशी संवाद साधलाय. पाहूयात. दर्शको नमस्कार, मी सागर चव्हाण. खरं तर सध्या कोरोनाने सर्वत्रच थैमान घातलेलं आहे आणि एकूणच यावर मात करण्यासाठी सध्या अनेक औषधं देखील मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. मात्र या कोरोनावर निसर्गोपचाराने अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मात करू शकतो, असा दावा मालवणचे निसर्गोपचार तज्ज्ञ महेश सावंत यांनी केलेला आहे. आज ते माझ्यासोबत आहेत. नमस्कार. सर्वप्रथम स्वागत तुमचं. सध्या जी काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये ती तुम्ही पाहताय, सध्या काय कोरोनाने कशा पद्धतीने थैमान घातलं आहे ते. खरं तर यावर अनेक औषधे देखील मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत आणि अनेक जण त्यावर मात करण्यात यशस्वी देखील झालेले आहेत. तर निसर्गोपचार पद्धतीने देखील त्यावर आपण मात करू शकतो. तर स्वतः तुम्ही पण हा दावा करतायत, तर कशा पद्धतीने यावर आपण मात करू शकतो? अमृत तारा किंवा अमृत रस म्हणून एक असं हे ज्यांनी वात, कफ आणि पित्त तिन्ही प्रकृती त्यांनी त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तर हा प्रकार कफचा असल्यामुळे तर ते 3 मिश्रण पुदिना, ओवा आणि भीमसेन कापूस 10-10 ग्राम सेम समप्रमाणात मिक्स केलं एका रात्रीमध्ये ते त्याचं लिक्विड बनतं आणि ते वाटीमध्ये अर्ध्या वाटीत 2 थेंब टाकून आपण घेऊ शकतो. रात्री जेवल्यानंतर किंवा दुपारी जेवल्यानंतर 2 वेळा 3 वेळा त्यांनी ऑक्सिजन लेवल पण वाढते. अच्छा. पण साधारण याचं कसं काय असर होतो आपल्या शरीरावर? आपली जी वात, कफ आणि पित्त प्रकृती, आता हे जी आपली जी काय हे आहे ती कफ प्रकृती. कफ छातीत हे होतो, जमतो, त्याच्यानंतर नाकात हे होतं, तर त्यामुळे ती ह्या कफ आपला आणि ऑक्सिजन लेवल वाढण्याचं सुद्धा एक काम करतो. ओके. किती वर्ष झाले तुम्ही निसर्गोपचार? 10 वर्ष. 10 वर्ष. कशा पद्धतीने निसर्गोपचार हा पद्धती ही कोरोनावर मात करू शकते? म्हणजे काय त्याचं हे आहे का शास्त्र? कसं आहे निसर्गोपचार म्हणजे आपण निसर्गाच्या थोडं लांब गेल्यामुळे आम्हाला हे सांगावं लागतं की निसर्गोपचार, नाहीतर जुनी आपली पिढी जी निसर्गानेच वागत होती. आपलं जीवनशैली किंवा लाईफस्टाईल आपण त्याच्यापासून लांब गेल्यामुळे आहार, विचार मुख्य म्हणजे आणि भीती आणि विचार म्हणजे जी मुख्य ही भीती आहे. तर त्यामुळे ही भीती न बाळगता त्याच्यावरती आपण हे केलं
न घाबरता तर त्याचा वापर होऊ शकतो चांगल्या प्रकारे. साधारण काय बेसिक काय हे असतात गोष्टी निसर्गोपचारामध्ये? कसं माहिती आहे की हां. अगदी सुरुवातीपासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय खायचं काय नाही ते सांगितले, कुठल्या वेळी काय खायचं, आणि आपली झोप ही झोपसुद्धा वेळेत पाहिजे. आणि ह्या जर आहार विहार आणि विचार आपले जर व्यवस्थित असेल, संतांचं मार्गदर्शन आहेच आपल्यासारख्या ह्याला भारत देशाला जी संस्कृती लाभलेली तर ते घेणं फार गरजेचं आहे. खरं तर तुम्ही एक सध्या एक लिक्विड तयार केलेले आहेत, कदाचित तुमच्याकडे ते असेल कदाचित. तर कशा पद्धतीने त्याचा वापर करायला पाहिजे आणि नेमका कशा पद्धतीने ते वापर करून कसं प्रभावी ठरतं ते जरा आमच्या दर्शकांना तुम्ही दाखवा. हे जे अमृत रस म्हणून आहे ओके किंवा अमृत हां. धारा हे बाजारात सुद्धा हे मिळू शकतं. ओके. म्हणजे तीन त्याचं हे मिळतं, एक भीमसेन कापूर, ओके. ओवा आणि पुदिना. ओके. हे समप्रमाणात म्हणजे 10 ग्राम जर मिक्स करून एका 3-4 तास ठेवलं तर त्याचं लिक्विड बनतं. ओके. हेच लिक्विड 2 थेंब पाण्यामध्ये गरम कडक पाण्यामध्ये मिक्स करून ते आपण घ्यायचं. पाणी किती जेवणानंतर असायला पाहिजे? अर्ध्या वाट्या पाणी. अर्ध्या वाटीमध्ये 2 थेंब. थेंब. ओके. आणि ते प्यायचं. हो ते प्यायचं. आणि जर मग छातीला त्यांनी ते कप आणि जर का तो कुठल्याही तेलात तिळाच्या तेलात 2 थेंब टाकून आपल्या चेस्टला छातीला वगैरे लावलं, वास घेतला तर आपलं हे फ्री होईल कफ वगैरे आणि ऑक्सिजन लेवल सुद्धा यांनी वाढतं. मला माझ्या माहितीनुसार तुम्ही मालवणमध्ये याचा प्रभावी वापर केलेला आहे. कशा पद्धतीने तिथे मागणी आहे तुम्हाला? आतापर्यंत किती लोकांना तुम्ही हा ड्रॉप दिले? बॉटल्स आता आपण डिस्ट्रीब्यूट केले. किती लोकांना? 600-700. अच्छा, मालवणमध्ये. मालवणमध्ये. अच्छा. आणि हे मोफत सेवा तुमची? मोफत असं नाही, कारण का आपण ज्या ह्यानी आणतोय त्याच ह्यानी देतोय, म्हणजे माफक दरामध्ये. अच्छा. काय ड्रॉपची किंमत आहे ह्याची 50 रुपये. 50 रुपये. अच्छा. म्हणजे तो तुमच्याजवळ तुम्ही स्वतः हे बनवून देता? ते ग्रॅन्युअल्स येतात त्याचं मी बनवून ते बॉटलिंग करून मी ओके. दुकानात देतो. ओके. ओके. मालवणमध्ये काय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? हे मालवणमध्ये खूप लोक वापरतात आणि बरेच रिझल्ट आहेत. अच्छा. आणि हे की ना की फक्त आताच्या याच्यावरती वात कफ आणि पित्त जिथून आयुर्वेदाचं हे चालू होतं तर तिन्ही प्रकृतीनं हे काम करतं. अच्छा. ओके. अजून काही सांगू शकता का की कशा पद्धतीने, म्हणजे आत्ता जी काय परिस्थिती चाललेली आहे आणि त्यामुळे एक रुग्णांची मानसिक स्थिती देखील अशी खालावत चाललेली आहे? मानसिक स्थिती म्हणजे हलका आहार. ओके. जो आताच्या परिस्थितीमध्ये हलका आहार आणि वाचन, संतांचं वाचन, यांनी विचार आपले आणि भीती आपली गेली पाहिजे. भीती गेल्यावर सगळं आपण त्याच्यावर मात करणारच आहोत. फक्त हे प्रत्येक गोष्ट आलेली ही कधी ना कधी आपल्याला त्रास देते, पण त्याचं काय कायमस्वरूप नसतं. आज जी परिस्थिती आहे ते कधी ना कधी ती हे होणारच आहे. फक्त सरसलामत तो पगडी पचास आहोत आपण तर सगळं बाकीचं. त्यामुळे एकतर सेफ डिस्टन्स म्हणजे सरकार सांगतंय ते नियम सगळं, मास्क आणि आपण जे अमृतरस म्हणतात ते त्याचा एक वापर आहे. आणि प्लस हलका आहार, चांगले विचार, वाचन आणि वेळेत झोप. अच्छा. व्यायाम करणे, जसं खूप व्यायाम पद्धतीसुद्धा योगा आहे. अनेक व्यायाम पद्धती आहेत आपल्याकडे, आपण संस्कृतीने भरलेला आहोत सगळं भारतीय, तर त्याचा वापर करणं एक आपलं काम आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. मानवतेची शिकवण देणारा आरोग्य तीर्थ, बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचं कोविड केअर सेंटर. गोव्यातील नागरिकांना लस नाकारली, राजेंद्र म्हापसेकरांनी दम भरताच दिली लस. आणि दोडामार्गला सोडलं वाऱ्यावर, वाली कोण? बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.